नमस्कार. व्यायाम कमी करण्यासाठी आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातला व्यायाम प्रकार आपण आता करतो. हा सध्या वॉर्मअप आहे. सुरुवातीला वॉर्मअपमध्ये आपण मानेचे व्यायाम, खांद्याचे व्यायाम, कमरेचे व्यायाम करून घेतो, जेणेकरून आपले सांधे आखडले असतील तर थोडेसे मोकळे होतील ते. आणि त्याच्यानंतर आपण बाकीचे व्यायाम सुरू करू. बाकीच्या व्यायामामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू शकता. त्यामध्ये चालणं असेल, सूर्यनमस्कार असेल, त्यानंतर योगासनं असतील, रनिंग असेल, जॉगिंग असेल, त्याच्यानंतर पोहणं असेल, सायकलिंग असेल, जिम असेल, तुम्ही कोणताही व्यायाम करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्यायाम करणं हे गरजेचं आहे. व्यायामामध्ये तुमचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कंटिन्युटी असणं पण हे गरजेचं आहे. आज केला, शरीर दमलं, नंतर थांबून घेतलं, हे प्रकार झाले तर आपलं ते सातत्य राहत नाही आणि त्यानंतर वजन कमी होत नाही. 9चे 9 दिवस ह्या प्रकारात वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमची इच्छाशक्ती चांगली हवी. तुम्ही संकल्प केला तो पूर्ण करण्याची जिद्द तुम्ही ठेवली तर तुमचं वजन कमी नक्की होईल. तर सध्या आपण जो व्यायाम प्रकार करतो आहोत तो आहे सूर्यनमस्कार, निअप आणि साईड बेंडिंग. हे साधे सोपे व्यायाम आहेत जेणेकरून तुम्ही याच्यामध्ये हे करू शकता. आहारामध्ये तुम्हाला स्वतःवर ताबा ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय होतं, आपण खातो किती आणि खातो काय यालाही भरपूर महत्त्व आहे. जे खातोय ते पौष्टिक आहे की नाही हे पाहणे गरजेचं आहे. जर पौष्टिक खात नसाल तर त्याचा तुमच्या चरबीत रूपांतरित होण्याचं प्रमाण वाढतं. तुम्ही किती वेळा खाता हे पण महत्त्वाचं आहे. किती खाता हे पण महत्त्वाचं आहे. तुमचं खाण्याचं प्रमाण जास्त असेल तर त्याने तुमचं वजन नक्कीच वाढतं. तुमच्या खाण्यात गोडचे पदार्थ जास्त असतील, साखर, गोड, कोणताही गोड पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तोही त्रासदायक ठरतो. तळलेले पदार्थ, बाहेरील खाद्यपदार्थ, बेकरी पदार्थ, मैद्याचे पदार्थ हे पण तुमचं वजन वाढवण्यासाठी तेवढेच जास्त कारणीभूत ठरतात. कारण याच्यामधनं जे पाहिजे शरीराला आवश्यक असलेले घटक, ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, हे मोठे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. हे यांचं प्रमाण संतुलित आहारामध्ये जेवढं असेल तेवढं अतिउत्तम. आपला जुना महाराष्ट्रीयन आहार, भाजी पोळी, डाळ भात, त्याच्यावर थोडीशी कोशिंबीर वगैरे, हे पदार्थ जे आहेत जुनी महाराष्ट्रीयन थाळी, तर हे पौष्टिकदृष्ट्या सगळं तुम्हाला मिळवून देतात. भाजी तुम्हाला फायबर देते, कोशिंबीर फायबर देते, डाळ प्रोटीन देते आणि चपाती आणि भात हे तुम्हाला कार्बोहायड्रेट देते. याचं संतुलित प्रमाण जर तुमच्या आहारात असेल तर तुमचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते, तुमचं पोट साफ होण्यास मदत होते, भरपूर गोष्टी होतात. ह्या गोष्टी करायच्या असतील तुम्हाला तर एक एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. आपण खातो किती, आपण खातो काय याच्याबरोबर तुम्हाला सर्व गोष्टींचं ताळमेळ ठेवावं लागेल. आता तर आपण आता निअपचे सेट्स करणार आहोत. निअपचे 30चे शक्य झाल्यास 3 सेट करू, त्याच्यानंतर बघू. तुम्ही सुरुवातीला 30चेच केले पाहिजे असं काही नाही आहे. सुरुवातीला तुम्ही 5चे करू शकता, 5 नंतर 7, 10 जसं जमेल तसं वाढून वाढून ते वाढू शकतं. एका दिवशी सगळं झालं पाहिजे असंही काही नाही आहे. तुम्हाला जेवढं करायचं ते हळूहळू सुरुवात करा, पण सातत्य ठेवा. आज केल्यानंतर उद्या नक्कीच करा. ठीक आहे. आता निअपचे 30 सेट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 28, 29, 30. नियम झालेत. आता साईड बेंडिंग. साईड बेंडिंगमध्ये पायांमध्ये अंतर घ्या खांद्यापेक्षा जास्त. हात दोन्ही हात सरळ खांद्याच्या लेवलला एका बाजूला वळायचं, दुसरा हात
खांद्याच्या लेवलला. त्याच्यानंतर परत सरळ, परत दुसऱ्या बाजूला दुसरा हात परत खांद्याच्या लेवलला, खांद्याला खेटून घ्यायचं. दुसरा हात जेवढा खाली जाईल तेवढं. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. साईड बेंडिंग मध्ये आपली पाठ सरळ असलेली फायदेशीर. हात कानाला खेटूनच आला पाहिजे आणि जेवढं वागता येईल तेवढं शक्य करा. पहिल्या दिवशी सगळं शक्य होणार नाही, जेवढं शक्य तेवढं हळूहळू करा. आता आपण करतो सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारचाही 30चा सेट करण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर, हात तिथे समोर, हात पाठीमागं. त्यानंतर खाली जमिनीला किंवा पायांना हात टेकवा. पाठ जेवढी सरळ ठेवतील, पाय सरळ ठेवतील सरळ ठेवा. त्यानंतर गुडघा सरळ उभा 90 अंशाच्या काटकोनात जमिनीशी. पाय पाठीमागचा, उजवा पाय काटकोनात, डावा पाय पाठीमागे सरळ बघायचा. त्याच्यानंतर याला आपण म्हणतो पर्वतासन. पाठवर घ्यायचे जेवढं शक्य तेवढं. सुरुवातीला काय पूर्ण वाकून होणार नाही. त्यानंतर अष्टांग नमन. खाली जायचं. तुमचे पाय, गुडघे, छाती आणि हनुवटी हे खाली जवळ टेकून तसंच सरळ ठेवायचे. वर उठायचे. हे असतं भुजंगासन. कोबरा पोज म्हणतात त्याला, भुजंगासन म्हणतात. याच्यानंतर तुम्हाला परत पर्वतासन मध्ये यायचं आहे. जेवढं शक्य तेवढं हळूहळू सगळी पाठ मोकळी झाल्यानंतर वळेल. त्यानंतर आता डावा पाय पुढे घ्यायचा, तो पण काटकोनात घ्यायचा, पुढे बघायचं जेणेकरून पायावर स्ट्रेचिंग. परत आपले खाली वाकून गुडघ्यांना पायांना हात लावायचे किंवा जमिनीला हात टेकवायचं. ते झालं की परत हात पाठीमागे, हात छाती पुढे आणि खाली. हा झाला एक सूर्यनमस्कार. 12 आसनांचा एक सूर्यनमस्कार असतो. आता याच्यामध्ये सातत्य महत्वाचं. सुरुवात तुम्ही 1 पासून करा. स्ट्रेचिंग जसं तुम्हाला शक्य होईल त्यानंतर तो वाढवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 2 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. अशा प्रकारे तुम्ही सूर्यनमस्काराची सुरुवात करा. त्यानंतर आपल्याला सूर्यनमस्कार हळूहळू वाढवत जायचे आहे. 4. पहिल्याच दिवशी 30 सूर्यनमस्कार झाले पाहिजे असंही काही नाही. सुरुवातीच्या दिवसात 1 2 3 जेवढं तुमचं बॉडी लिमिट आहे, जेवढं तुम्हाला बॉडीला सहन होत आहे तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. 5. पहिल्याच दिवशी सगळं काही झालं पाहिजे असंही नाही. व्यायाम करायचा प्रयत्न. 5. अष्टांग नमनमध्ये पोटचं वर पाहिजे, कंबर वर पाहिजे. बाकी तुमचे छाती पोट त्याची लेवल महत्वाची. सुरुवातीला 100% परफेक्शन सापडणार नाही. जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करा.
8. Bara. तेरा. आहाराबद्दल टिप्स मी आता शॉर्ट्स मध्ये चालू करणार आहे. चौदा. आहार कसा असावा, आहारात काय काय घ्यावं, त्याचे फायदे काय, त्यानुसार तुम्ही तुमच्या आहारात बदल करू शकता. सतरा. 18. 19. 20. 22. 23. 24. 26. 27. 28. 29. 30.
30. तुम्हाला चक्कर वगैरे वाटत असेल, मान पाठ कंबर दुखीचा त्रास असेल तर तुम्ही थांबून घेतलेलं फायदेशीर. जास्त जोर लावण्याचा अर्थ आहे. जसं जसं शक्य तसं तसं हा व्यायाम तुम्हाला वाढवता येईल. चक्कर वाटले थांबून घ्या, झोपून घ्या. चक्कर वाटल्यानंतर कमी झाल्यानंतर परत तुम्ही चालू करू शकता. नियम 30 साईड 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 30. साईड बेंडिंग, पायात अंतर. पाठ जेवढी सरळ राहील साईडला बेंड होताना तेवढं बेंड व्हायचा प्रयत्न करा. तुमची इथली चरबी आणि इथल्या मसल्स ज्या आहेत पोटाच्या त्यांच्यावर ताण पडेल आणि थोडंसं लवकर आराम मिळेल तुम्हाला. त्याच्यापासून सुटका मिळण्याचा प्रयत्न होईल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 22, 23, 24, 26, 27, 30. साईड बेंडिंगने पोटाच्या साईडला चरबीला थोडासा लवकर शेप मिळण्याचा प्रयत्न होतो. मोबिलाइज होते चरबी. ठीक आहे. आता सेकंड राऊंडला सूर्यनमस्कार 30. आणि 3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12. Make a good look great with Oaksmith style. Dua. Tiga. 4, 4. Sah. 7. 8.
No. 10. 11. 12. 13. 14. 16. 17. 18. 19. 20. 21. 22. 23. 24. 25. 26. 27. 28. Econtis. 30. Ini habis
निघतीस थोडीशी त्याच्यानंतर कोबरापूस होल्ड करू भुजंगासन चला 1 2 3 4 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि हे करताना गुडघा आत आला पाहिजे. ठीक आहे गुडघा साईडला जाऊन काही फायदा नाही आहे. गुडघा आत आला पाहिजे. असा साईडला गेला तर काही फायदा नाही. ठीक आहे बाजूला वाकणं साईड बेंडिंग गुडघ्याचं अंतर पायामध्ये अंतर हात साईडला हात कानाला खेटून आला पाहिजे 2 आणि कमरेत वाकायचं नाही. पाठ सरळ सरळ ठेवायची. 2 4 5 6 7 8 12 14 16 17 18 19 20 22 23 24 थोडंसं भुजंगासनामध्ये होल्ड करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मणक्याला पाठीला त्याने हात जवळ सरासरी 30 सेकंद ते 1 मिनिट धरून ठेवा. तुम्हाला जसं शक्य आहे तसं. जास्त ताण पडत असेल थोडंसं थांबलेलं फायदेशीर आहे. धनुरासन भुजंगासन म्हणजे उद्याच्या ह्याच्यात आपण घेऊ हे व्हिडिओ. छाती पुढे पुन्हा एकदा प्रयत्न करू. तुमच्या गाड्याला पण ताण पडतोय, पोटाला पण ताण पडतोय, बोटाच्या स्नायूंवर पण ताण पडतोय, पाठीला पण तुमच्या थोडासा दबाव पडतोय, ताणतंय. तुमच्या मणक्यासाठी पोटासाठी आणि डोळ्यासाठी उत्तम व्यायाम भुजंगासन आहे. आज फक्त आपण होल्ड करतो. उद्या आहे 30-30चा 1 सेट अशी सुरुवात 2 ते 3 सेट करण्याचा प्रयत्न करून भुजंगासनची सुद्धा तुला एक व्यायाम प्रकार बदलून देऊ. सूर्यनमस्कार होता तोच राहते. साठ सूर्यनमस्कार झालेत. अजून 30 सूर्यनमस्कार बाकी आहेत. 1 सेट बाकी आहे. तो झाला की आपलं आजचा वर्कआउट संपेल. बाकी खाण्यापिण्याच्या टिप्स मी हळूहळू व्हिडिओमध्ये चालू करणार आहे. शॉर्ट्समध्ये काही लॉंग व्हिडिओ पण राहतील, काही बऱ्यापैकी शॉर्ट्स व्हिडिओमध्येच राहील. ते लॉंग व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल, त्याला वेळ लागेल थोडासा. आता सध्या सुरुवातीला व्यायाम चालू करा. तुमचं चाललंय व्यायाम काही करायचं तर व्यायामाला सुरुवात करून द्या. ठीक आहे. आता आपण चालू करतो सूर्यनमस्कार. 1 2 3
11 2 3 3 4 5 6 7 8 9 12 5 मिनिट टाकले रात्री 5 मिनिट टाकले रात्री सोळा 17 19 20 21 22 24
25. सव्वीस. 22. 28. 29. 30. 30चे 3 अपचे सेट, 30चे साईड बेंडिंगचे 3 सेट, सूर्यनमस्कारचे 3 सेट, थोडंसं भुजंगासनात होल्ड करून आपण आजचा व्यायाम पूर्ण केलेला आहे. आजचा व्यायाम पूर्ण झाला आहे. तो वजन कमी करण्यासाठी माझ्यासोबत बनून राहा. आपण आहाराबद्दल लवकर सुरू करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आजपासूनच व्यायामाला सुरुवात करा. तब्येत कमी करायची आहे, उद्यापासून चालू करू याला काही अर्थ नाही. तुम्हाला वाटतंय आज सुरू करायचं, आत्ता व्यायामाला सुरुवात करा. 5 मिनिटाचं चालणं असो, एक सूर्यनमस्कार असो, काहीही चालेल. आजपासून व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.